कैसा लगा ससुराल? थंडा थंडा कुलकुल टाक खाली टाक पाण्यात टाक. कुछ नहीं दिख रहा है. आम्ही आलो आहोत धबधब्यावर आणि खूप कष्ट करून साडीमध्ये आली होती. फर्स्ट टाइम अनप्लॅन्ड गोविंदा गोविंदा गोविंदा. अचानक भयानक काही न करता स्वतः भेटलीये. हाय हॅलो नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही निघालो आहोत नेक्स्ट ट्रिप साठी. आता कुठे चाललो आहोत? तर आम्ही त्याआधी नारायणपूरला जाणार आहे एक स्टॉप घेऊन. तर हा ब्लॉग त्याच्याच बद्दल आहे. तो सकाळचे 4 वाजत आले आहेत. 3:51 झाले आहेत आणि आम्ही 3 वाजता हा तेच 3 वाजता निघणार होतो, पण आम्हाला झाला आहे लेट उठायला. सो आम्ही जरा लेट चालत आहोत. 50 मिनिट्स लेट आहे, डिले आहे आमचा. 15 ऑगस्ट आहे आज, तर सगळ्यांना सुट्टी आहे. मोस्ट ऑफ द ट्रॅफिक असेल रस्त्याला, म्हणून आम्ही काल रात्री निघालो नाही. आज सकाळी पहाटे निघायचा प्लॅन केला. तरी पण गाड्या आहेत रस्त्यावरती. हा, पुढे मागे सगळीकडे गाड्या आहेत, म्हणजे थोडाफार तरी ट्रॅफिक असेलच, रश असेल. तर बघूया ही जर्नी कशी आहे आमची, कशी झाली, कशी आहे. कुठे चाललोय आपण आता? सातारला पहिलं नारायणपूर करायचं आणि तिथून दिवदिवा गावाला जाणार. देवदिवा देवदेव देवदेव दिवदेवला जाणार आम्ही. तर भेटू पुढे. पुढं. आणि थोडासा पाऊस पडत आहे. जास्ती नाहीये, पण थोडा आहे. आणि तुम्ही पाहू शकता आज पाऊस हे वाटतं. हो, तेच शक्यता आहे आज पावसाची. ट्रॅफिक बघू शकता. हे अशी ही लोक, ही महान लोक कुठे पण गाडी ठेवतात, अशी पण स्वतःच्या लेनची शिस्त नाही पाळत, ट्रॅफिक करून ठेवतात. मिसिंग लिंकला पोहोचलो आहे आम्ही. स्टार्टिंगला मिसिंग लिंकच्या पोहोचलो आहे. इथून स्पीड लिमिट काय तरी 80 होते आणि कॅमेरा चालू करत मला असं वाटतंय. रेकॉर्डिंग करणं पण अलाउड नाही ना, काहीतरी आहे नाही. ऐकलंय मी. थांबून रेकॉर्डिंग करायला अलाउड नाही. आणि इथेच काहीतरी झालेलं ना, त्याच्यामुळे जाम झालेलं, काहीतरी पडलेलं ना इकडचंच. हो. तर चले. अरे लाईट बघ कसली आहे. काय light लावली? काय light लावली? मग अंधार होईल ना. एकदम उजेडात एंटर केल्यासारखं झालं. 80ची स्पीड लिमिट आहे आणि आम्ही चाललो आहोत 60च्या स्पीडवर. आणि इथे क्रूज कंट्रोल असतं तर अजून मजा आली असते, हो ना? असं चाललो असतो, असं कसं असं बसलो असतो पायावर पण. आपोआप गाडी चालली असती. वो भी आएगा, वो भी दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. सरकार पाऊस नाही ना पडत. ते पाऊस पडत असतं आणि सकाळच्या टायमिंगला आलो असतो तर अजून मजा आली असते बघायला व्ह्यू. तर मी एका फोनवरती ब्लॉग काढते, एका फोनवरती रीला काढते. ये देखो गाइस, रील निकाल रही हूँ. ये आ गए ही ब्रिज पे. स्मूथ आहे. ही आपली सेकंड थर्ड फोर्थ आहे. स्मूथ आहे बोलले बरोबर. खड्डे यायलाच पाहिजे भाई. क्रॅश देतोय खड्ड्यांचे जरा. चांगलं काहीतरी म्हटलं. खड्डे पड गए मिसिंग लिंक को. तेच ना, आताच कुठे म्हंटलो की चांगलं आहे, मस्त वाटतंय, स्मूथ आहे रोड. रोडनी कचरा करून टाकला. शिंदे साहेब पळाले बघा की. शिंदे लिहिलंय ना गाडीच्या मागे. शिंदे साहेब जेवढे पळाव ते काय नाही पळवायची ना एवढी. दिसतंय का नाही. जायचं असतं काय माहिती. इथंच झाला होता ना स्कॉर्पिओ तर नाही, हे फॉर्च्युनरचा. हा, हो. आम्ही 80च्या स्पीड वरती आहे
80ची स्पीड लिमिट ठेवली आहे. पाळतो आम्ही रूल्स पाळणारी माणसं आणि ही जी अशी माणसं आहेत जी पळवतायत त्यांना फाईन कापला जातो. यांच्या एका फ्रेंडचा पण फाईन कापला गेलेला, इकडे 2000चा फाईन कापला गेला. सो तुम्ही पण रूल्स पाळा आणि पैसे वाचवा आणि आपलं जीवन पण वाचवा, कारण स्पीड हा काय धोका आहे. अति घाई अति घाई संकटात नेई, म्हणून हळू चालवा. हे बघा त्याला कसली घाई लागली काय माहिती, एवढे कशाला पळवतात. आपल्याकडं 70-80 वर्ष जगू शकतो माणूस. हो ते एक दिवस लेट झाला तर काही होत. एक्झॅक्टली. एक दिवस लेट झाला तर बाकीचे 60 वर्ष जगून गेले. असं माझं बरोबर. आता नियम पाळा आणि सुखरूप राहावा. तर आम्ही इथे छोटासा हॉल्ट घेतला आणि कशाचा? कॉफी पार्टी चालू आहे. दरवाजा लावला नाही. मस्त मस्त गरमागरम कॉफी. पडली असती तर एकदा मला पडल्या असत्या. हे घ्या, हळू पकडा. चाय 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 चाय. ट्रेन वाली फीलिंग है भाई. चाय 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 गरम है ना. तो अभी हम पियेंगे कॉफी. कॉफी ब्रेक लिया है आणि आता आम्ही निघणार आहे इकडनं. आणि सकाळचे वाजले आहेत 5:30. दिसतंय का? किती तासात आलो आपण? 1 तासात आलो. 1.5 तासात पोहोचलो. 1.5 तासात आम्ही पोहोचलोय. कुठे पोहोचलोय? सीएनजी टाकून पुन्हा पुणे पोहोचलो पुन्हा आम्ही 1.5 थोडासा तासात. बाकी. धुकं बघा धुकं. काय म्हणा, गाड्या कशा निघाल्या तर तुला कसे दिसते तर पाहू शकता किती मस्त असं धुकं आहे माउंटन वरती आणि रोड एकदम खाली खाली आहे. फेमस हॉटेलला पोहोचलो. हॉटेल मराठ मावळा. ज्यांना पुण्यातल्या त्या लोकांना माहित असेल मराठ मावळा. लास्ट टाइम इथे जेवलो होतो. नॉन स्पॉन्सर्ड आहे. पण हॉटेल जेवण चांगलं आहे. हो. दाखव. चांगले चांगले. तर पुणे एक्झिट करत आहोत आम्ही. पुणे हद्द कधीच संपलेली आहे. सातारा हद्द चालू झालेली आहे. खेड श्रीगापूर टोल नाका क्रॉस केला. क्रॉस केलेला आहे आणि सीएनजीच्या भटकंतीत आम्ही आता सध्या आहे. शेंगे भरली ना तिथे. नवली आहेत भरले ना, आहे भांड्या. ठिकाण. परत आता एकदा भरली की मग टेन्शन नाही ना आपल्याला गावाला वगैरे फिरायला. आभाळ बघा ना कसलं आलंय. माहौल ही बन गया है गाँव वाले का, मन तृप्त हो गया है यही पे हमारा. लोक महाबळेश्वरला टुरिस्ट काय म्हणतात पिकनिक करायला जातात. आम्ही गांजात आमचं गावच टुरिस्ट लोकेशनला आहे. We are blessed. वी आर ब्लेस्ड. का आभाळ देखो कुठलं भरलंय खतरनाक. तर इकडे आम्ही लेफ्ट मारला आहे आणि आम्ही चाललो आहे आता नारायणपूरच्या दिशेने. लेफ्ट मारतानाचा व्हिडिओ घ्यायचा माझा राहिला. घाट सेक्शन सुरू झाला आहे. काय एवढं डोंगर चढायचं. नाही अक्का नाही. थोडासा थोडासाच आणि तुम्ही जास्त नाही म्हटलं. क्लायमेट पाहू शकता. इसे बोलते जन्नत. सातारा. भारीच 12 वाटतंय. मोठ्यांची वीर सातारा. भारीच वाटतंय. प्रतापगड सातारा. नंबर वाटते. अजून काय सातारा. आणि हे जे धुकं आहे ना अशा ठिकाणी आमचं घर आहे. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते. तर लांबच तर गर्दी नाही. पोहोचलो. गर्दी पण नाही. गाडी पार्किंगला शोधतो जागा. आम्ही दोघं पहिल्यांदाच आलोय. वाजले 7. 7 वाजता. मंदिरात फोटो व्हिडिओ काढणं अलाउड नाही, पण आम्ही एकदम अर्ली मॉर्निंग गेलेलो म्हणून अलाउड होतं थोडंफार. ही नेता वाटते ती कुठली तरी नेता. चालत येता
की तर मस्त असं सकाळी पहाटे पहाटे दर्शन केलं आम्ही. गर्दी नाही काय नाही. आणि तिकडनं मग निघालो आम्ही पुढच्या जर्नीसाठी. गाडीची हालत मस्त ना. इथं मी गाडी लावणार होते, या गदाड्याने मध्येच येऊन पार्किंग लावली. बाबा तुझे इथे जाऊन ये 12 वाले कभी नहीं सुधरेंगे भाई. जाओ दे काय बोलायचं. ये हालत देखो क्या हुई है गाड़ी का. ए बसा गाडीत, बैठ जाओ भाई. गाडी तिकडून असे एक पाय वर टाक आणि बस. गाडीला लागेल. काय हालत झाल्या गाडी. तिकडनं निघालो आम्ही मग. आणि हा तुम्हाला प्रॉपर असा बाहेरचा व्ह्यू भेटायला पाहिजे म्हणून मी मोबाईल फोन बाहेर काढून गाडीच्या बाहेर काढून असं मस्त शूट करायचा प्रयत्न करत आहे. हॉल्ट घेतला आहे इथे नाश्ता करण्यासाठी. जाऊया नाश्ता बघूया कसा आहे. इथे आमच्या सगळ्यांचा नाश्ता आला आहे. चवपाव, मेदूवडा, इंदोडा कसा आहे. कसा डोसा आहे. कसा आहे मेदूवडा? मी पण टेस्ट करणार आहे. डोसा पण चांगला आहे तसा. मस्त अशी पेट पूजा करून झाली आणि आम्ही पुढच्या जर्नीला कंटिन्यू करण्यासाठी निघालो आहे. ही मध्येच नदी लागते, त्याचा मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आहे. आणि आभाळ पाहू शकता, काय व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे. क्लायमेट पण एकदम भारी झाले. आणि बघा रायडिंग कपल. दिवसाचं असं आलं तर माहित पडते, रात्री झालं काय माहित पडते. रात्रीच झालं होतं ना आपण. पाऊस नाही वाटतं एवढा इकडे पुढे. रात्री झालं होतं ना, त्यामुळे माहित नाही पडत. आणि त्यानंतर आम्हाला दिसली ही मस्त अशी शुगरकेनची खेती. म्हणजे यांनी सांगितलं मला की ही शुगरकेनची खेती आहे. सो मी फर्स्ट टाईमच असं पाहिलं आणि मस्त एक्सपिरियन्स होता. ही झाडं आय थिंक अजून मोठी मोठी होणार आहेत. आमचा आलाय गाव. अयो घसरते. चिखल आहे. हा इकडून जातो मेडाला. हा इकडून येतो सातार नाही पाचवड वरून, पाचवड हायवे वरून आतमध्ये येतो रोड. आणि हा वरती हा आमचा घाट सेक्शन. या घाटातच आमचं घर आहे. हे पत्रा लावलाय काहीतरी काम चालू. आणि ही खिंड, मालदेव खिंड मंदिर. इथून गार बघ किती लागते लादी. इथं आम्ही हे करतो की प्रवास सुखमय होऊ दे आमचा, म्हणून पाया पडतो. हे कधीच आहे नाही, हे आता टाकलेले. एवढी मोठी दरड वरून कोसळले बघ किती. गॉड. हळू घे हळू घे हळू घे हळू घे. त्याच्या गावात रस्ताच ब्लॉक केलाय खतरनाक. पूर्ण साईडला काढले. हा हे व्ह्यू. झाडाचं डिस्कशन चालू आहे कुठल्या तरी. चिचुरटी सातारकरांना चिचुरटी, मोरडाची भाजी, सोपाची भाजी, परत भाज्याची भाजी घरी एकदम लागते. मला एकही भाजीचं नाव कुठला बोलले ते पण माहिती नाही. ओरिजिनल भाज्या, ओरिजिनल जे मम्मीला माहिती असतं. ओरिजिनल. बिना खताच्या, बिना त्याच्या, अशा पावसाच्या पाण्याच्या एकदम मस्त. आता तो रस्ता येणार आहे, त्याच्यात रस्ता सरळ जातो पण आम्ही असा टर्न मारतो की असं वाटतं की कुठे तो खाई में गिरने वाले अभी हैं. देखो आया है सामने वाला रास्ता. आणि रात्रीच्या टायमिंगला तर असली माझी पहिल्यांदा आले तेव्हा फाटलेली
कि ये गाड़ी खतरनाक, किधर लेके जा रहा है। ये देखो ये देखो ये देखो ये देखो किधर जा रहे हैं खड्डे में ऐसा लगता है। बाद में समझते हैं कि हाँ वही अलग रास्ता है करके। उधर देखो ना जरा, और हे हवा बघा. निघाली आहे. गाव आलं. गाव आले रे, आलं. पण पडतंय आणि आम्ही आता थोड्याच वेळात पोहोचू घरला. तर आम्ही फायनली घरी पोहोचलो आहोत आणि आता मी चेंज केलंय मस्त. आमचं चूल पेटवायचं काम चालू आहे. ही आहे आमची चूल दाखवत चूल. ह्यामध्ये आम्ही पेपर वगैरे टाकलेला आज पेटवायचा प्रयत्न केलाय. पण आता लाकूड पेटवायचं आहे. सो लेट्स सी कधी पेटतंय. इकडे लाकडं आणून ठेवलेली आहेत. ही चूल माझ्या कोणी बनवली ही चूल? चूल बनवली ना? मी बनवले, कारागिरने बनवले, तेवढ्या नंतरने बनवले. कारागिरनी पण बनवली आहे. कारागिरने थोडीशी हे दिले काय? शेवटला. ते पुढचा भाग कारागिरने ते प्लेन करून दिलाय. ओके ओके हा हे बनवले मीच बनवले, मी आणि बहिणीने बनवले. ओके. तुम्ही आणि दीदी हम और दीदी ने बनाया है. और कलर वगैरह भी सब वो भी हमने दिया है. उन्होंने किया है. उसका वीडियो रहेगा तो हम डालेंगे. है वैसे तो. भाजी वगैरे घेऊन आलोय आम्ही. पावटा सगळे. पेट घालू का? जे काय पाहिजे ते. मुंबईवरूनच भाजी आणली आहे सगळी. आणि ह्या टिपामध्ये सगळी भांडी ठेवतो आम्ही जायच्या आधी. त्याला आवरायला लागतं. सगळं आधी आवरायला लागतं असं नाही ठेवतात. पाठी मांडलेली असतात पण आम्ही नव्हतो आता किती दिवस नव्हतो ऑलमोस्ट. पाऊस आहे म्हणून नाही आलं. पाऊस आहे म्हणून नाही आला. आणि घर बंद असलं की थोडस घराला काय म्हणतात काय म्हणतो खुर्ची आणि उरमट घर हे होतं वातावरण घरात. म्हणून सगळे भांडी आम्ही आतमध्ये ठेवून देतो. चादरी बिदरी आतमध्ये ठेवून देतो. सगळं सगळं पॅक करून पॅक देतो. करून ठेवतो. काय म्हणतात त्याला जेंजी मध्ये बाइंड अप. वाइंड अप Wind up करते. करून. डिसमेंटल करून वाइंड अप चालेल. करून सगळं ठेवून देतो. आणि आता Fancy आम्ही बनवणार आहे मटार भात. तर बघूया चूल कशी पेटते ती. स्पेशल व्हिडिओ बनवणार. हा गाव पावटा भात स्पेशली बनतो साताऱ्यात. पण मला पावटा सातारकर असून मला पावटा नाही आवडत. यांना बाकी त्यांना आवडतो म्हणून वाटाणा भात करतात. वाटाणा भात म्हणजे मसाली भात. त्याचा व्हिडिओ सेपरेट टाक. मसाले भात कसा बनतो गावाला. चालेल. आणि ही आमची घराची फ्रंट साईड आहे तशी म्हणायला गेले तर. ही पूर्ण फ्रंट साईड आहे. वरती मी झाडं लावलेत 2-4. ते आता दिसणार नाहीत. हा इकडून रानात जायला रस्ता आहे. स्ट्रेट रानात जायला इकडून ते घर आहे. हा फ्रंट एरिया आहे तसा. तर पुरातन काळातून फ्रंट एरिया आहे. सध्या आता त्या साईडला फ्रंट एरिया झालाय. अभी ये साइड में फ्रंट एरिया है. ये पुराना वाला फ्रंट एरिया आहे. फॉग दिसत असेल वरतून. तुम्हाला एक नजारा तर दाखवला जाईल. दिसतोय का? हे झाड त्याला आंब्याचं झाड आहे. पण आंबे मोस्टली 2-3 वर्षात एकदा लागतात. हे असं झाड आहे आंब्याचं. 2 ते 3 वर्षात एकदा त्या झाडाला आंबे येतात. ते वादळलेलं आहे रे डाग. वल्ल्या वल्ल्या चमट चमट आहे ना कागद. लाकडं पेटायला पाहिजे. अचानक भैरव काही न करता स्वतः पेटलीये. तुला लोड किती टाकायची ना. भारी वाटला. स्वतःहून पेटली. स्टार्ट. आज आम्ही बनवतोय चुलीवरचा मसाली भात. वाटाणा, बटाटा, तांदूळ. इथं बटाटा कापलेला जात आहे. वाटाणा काढून ठेवलेला आहे. तांदूळ ऑलरेडी रेडी आहेत आमच्याकडे. हे गावच्या आपल्या शेतातले आहेत का बाहेरचे तांदूळ? शेतातले. हे शेतातले तांदूळ आहे. आणि थंडी खूप आहे इकडे. आणि बाहेर असा मस्त पाऊस पडतोय. आणि चूल परत गेल्यामुळे परत त्याला पेटवायचा प्रयत्न चालू आहे. हे माझे पती देऊन ढवळत आहेत. आणि बिचाऱ्यांच्या डोळ्यामध्ये धीर जात आहे. शिकत आहे. त्याला पकडलं. खरोखर जिंजे इकडे फिरव ना.
जेनजी जनरेशन आहे. जेनजी नाही, आम्ही ट्विंकल आणि जेनजीच्या मधले 98 वाले. हरकत आहे जेनजी सारखं, माझ्या मिलियनर सारखं आहे. आता माझ्या दोन्ही बहिणी जेनजी आहेत तर मी काय करणार. हा, तिच्या दोन्ही बहिणी जेनजी आहेत म्हणून ती माझ्या दोन्ही बहिणी मिलियनर आहेत, त्यामुळे तुम्ही मिलेनियर. येस. पण नाही, मी थोडीफार आहे मिलेनियर आणि माझ्या डोळ्यातून असं ढसा 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 पाणी गळतंय बरं वाटतंय. धुळीमुळे. तो माझे डोळे क्लेन्स होत आहेत, आपोआप क्लेन्स होत सगळी आहेत. मुंबईची टॉक्सिक एनर्जी काय होते, आउट होते. निघून जाते. ही अवस्था आहे आमची. एका मसाली भातासाठी ही अवस्था आहे आमची, नाकातून डोळ्यातून पाणी, डोळे लाल झाले माझे अक्षरशः. बोल. आणि गावाला नसल्यामुळे हा आमचा परिणाम आहे. गावी येऊन राहायला पाहिजे थोडे दिवस. दर 15 दिवस गावी येऊन राहिलं पाहिजे. दर 15 दिवस म्हणजे 2-3 महिन्यातनं 5 दिवस तर राहिलं पाहिजे गावाला, तरच. सवय लागेल. हा, 8 दिवस 8 दिवस, मग आहे. 5 दिवस ठीक आहे, महिन्यातून 5 दिवस. आता त्यामध्ये आम्ही म्हणजे? टाकत आहोत पाणी पाणी पाणी. आयुष्य वाढेल माणसाचं हो. आणि हट्टकट्ट जगू शकतो. माणसाने मुंबई सोडून यावे गावी राहायला. कुठे राहा. हॅलो. जेनजी वर्सेस अल्ट्रा मिलियनर. मिलियनरच्या आधी काय असतं काय माहिती. म्हणून अल्ट्रा मिलियनर. अल्ट्रा मिलियनर लिजेंड लोक आहेत ही, लिजेंड, अक्षरशः लिजेंड आहेत ही लोक. जी आधीची जनरेशन आहे ती लिजेंड आहेत. आताची त्याच्या आधी खाली सेक्शन मध्ये नक्की सांगा आम्हाला नाही. कसं झालंय खावा आणि सांगा. आत गेली ना त्यांनी. हा गरम. गावची टेस्ट ही वेगळीच आहे चुलीवरची, उसमें अलग ही ये है स्वाद. तिथे चालले ते पाण्यावरती वेदला घेऊन. आम्ही चाललो आहोत आता भटकंतीला. आम्ही जायगा. मछली. किधर है? या स्पॉटला आमच्या किटकी बोलतात. हे पाणी झऱ्याचं पाणी, हे कंटिन्यू असं वाहत आहे. थंड थंड गार पाणी. एव्हरी मंथ 12 महिने थंड पाणी. एकदम चिल्ड पाणी, चिल्ड. उन्हाळ्यात पण इकडे चिल्डच पाणी. वाहतच राहतं असं कंटिन्यू. चला ये, चला वरती, चला 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 लवकर जाऊ. हळू हळू हळू, पळू नको, हळूहळू चालत चल. चलो. पुढे. आणि तिकडून तो झरा आहे. आपको देख सकता है वो ये मामला. ब्लॉग के अंदर ये सब कुछ चालू है गाइस. बोल बे. गांव के अंदर हम लोग हैं. हाँ, और आगे आगे कुछ आगे कुछ नहीं? नहीं करता. किसके गाँव आए? मामा के गांव कैसा है मामा का गाँव. बड़ा खतरनाक है. इधर है. हाँ. ब्यूटीफुल नहीं है. गाइस उलटे सकाळी आता हम लोग जा रहे हैं. ए किधर जा रहे हैं? ट्रॅफिक नसतं. किधर जा रहे हैं? मामा किधर जा रहे हैं. मुऱ्यावरती. हम लोग जा रहे हैं मूरा के पास. किसके पास? मूरा. मुरा के पास जाके क्या करेंगे. मुरिया के पास जाके बाबा अपनी प्रॉपर्टी दिखाने वाले हैं अपने को, बाबा की संपत्ति दिखाने वाले. Run, 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 run. Fast, 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 fast. आणि हा आहे मुऱ्यावर जायचा रस्ता. इथे पाहू शकता काय खतरनाक धुकं आहे. एक नंबर धुकं आहे. तरी सकाळचं धुकं आहे तरी पण दिसतंय. खतरनाक फॉग आहे ना. मामा तूने गवा का देखा था ना. आणि सगळ्यांकडून शेअर घेतले. क्या दिखाओ. रोड बघ. मी ब्लॉग बनवते. मामीला ना दुःख बघ तुला बघायची.
खूप जास्ती दुःख आहे. दुःख आहे. आम्ही हा बोल बोल. एक बार तू बोल का अरे देवा. माफ घेऊ. विधीला डग दिसले आहेत. डग डग करून ओरडत आहे ती. चिखल आहे खाली, खूप गंदावाला चिखल आहे. डग डग. तेच ना, इथे मी कुडकुडते. बे रे बघ. हे बघ डायमंड डायमंड सारखं दिसतंय ना, ते पाणी हे बघ. आम्ही गुरु सर डायमंड सारखं दिसतंय बघ सगळीकडे. दिसतंय दिसतंय. ओ व्हॉट अ व्ह्यू. एकच नंबर भावा. तिथे गाडी थांबली. सनराइज निघतायत तिकडनं तेवढ्याच एरियामध्ये. देखा देखा. काय म्हणतात त्याला? सूर्याची किरण. एंजल स्पॉटिंग. हो. तसा फोटोशूट चालू आहे. व्यू बघा, व्यू. इसके लिए तो जीते हैं हम, व्यू के लिए. स्वर्ग स्वर्ग मामा गेलाय. का बोला. तिथे खाली आपली वावरी हे डोंगर आहे ना हा. त्या खाली हा. अरे नको. कैसा लगा ससुरा? थंडा थंडा कुलकुल. थंडा थंडा कोलकोल नाही एसीची हवा. आणि पोत आणतो, बाकी काय नाही. शर्ट ऐसा खाइए इधर भी पहाड़ ऐसा नीचे जाता है, ऐसा नीचे 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 और ये नीचे देखो कितना ऊपर है। ये पहले हमारे गांव का था, अभी ये इनके गांव का हो गया। और ये मैं कोकणात का था, कोकण का अभी इनके गांव का हो गया है. किसने लोकेशन. बड़बड़ा है, बड़बड़ रहा है. What's going on, guys? खरोखर चाकाल तिला पाण्यात. हे तुला भिजायचंच होतं ना. इकडे अब तेरी बारी. गट्टा कुस्ती. गेला तो गेला तो गेला 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 गेला. आणि इथे बसून आम्ही मस्त असे सिनेमॅटिक शूट्स घेतले आहेत. तुम्ही माझ्या इंस्टाग्राम हँडलवर पाहू शकता. आणि आमच्या कंबाईन इंस्टाग्राम हँडल अनउनिक अनफिल्टर, त्यावरती पण तुम्ही स्टोरीजमध्ये पाहू शकता. मस्त अशी व्ह्यू आहे, मस्त असे फोटोज आणि व्हिडिओज आले आहेत. मज्जा आली जाम. आणि थंडी तर खूप जास्ती होती. हे तळमाळ्याचं तळ म्हणतात ह्याला. गणपती हा, गणपती विसर्जन इथं करतात. चारायचो आम्ही. बोलो. दिवाळीच्या माहिती. हिरवळ बी लागतो. हे का? हे बघू शकता. फगच फग, फगच फग.
सगळीकडे फॉगच फॉग. आणि इथे कपल हस्बैंड वाइफ, बेचारे हस्बैंड की कहानी सिर्फ पत्नी का वीडियो निकालते रहो, वीडियो निकालते रहो. हे पाठचं गाव, हे सायगर, हे देवदेव, आणि वरती असा डोंगर आहे. ह्या साईडला देवदेव, ह्या साईडला सायगर. ही बॅक साईड आहे गावाची. आपल्या गावाची. हा, तर डोंगर वर चढून असं खाली यायला. बघ त्यांनी तिथं घर बांधलंय त्या ह्याच्या पुढं समोर असं हा, ह्याच्या लेकच्या समोर. लेकच्या समोर. Nice. तरी लेकच्या समोर पाणी अजून कमी आहे. पाणी जास्त असतं. आईस्क्रीम घेणार आहे माझी. येस. अरे नाकात आईस्क्रीम पडते. आणि पायी म्हणजे आलो आहे मॅप्रोला. शॉपिंग केली आहे. काय चक्कर शॉपिंग केली आहे खूप सारी. हाँ, तुमचे को दिख रहा है? ये देख इधर दिख रहा है, ऐसे दिख रहा है तुम. ये बहुत टेस्टी लगता है. हे खूप टेस्टी लागतं. माझ्याकडे 2 डब्बे ऑलरेडी आहेत म्हणून मी घेत नाही. आणि खूप पुराने वाले 3 डब्बे घेतलेले, त्यातला 1 डब्बा संपलाय, अजून 2 डब्बे आहेत, दुसरा वर्ग संपला, म्हणून मी खरेदी करत नाही. तर मॅप्रोला जाऊन खूप सारी शॉपिंग केली. हे माझं फेवरेटवालं आहे बाबा, ते सगळं घेतलं आणि निघालो मॅप्रोमधून. मग आणि निघायला आम्हाला उशीर झाला. तेवढ्यात अंधार पडला आणि अंधारामध्ये धुकं एवढं जास्ती होतं, एवढं जास्ती धुकं होतं की समोरचं दिसतच नव्हतं. 30-40च्या स्पीडवरती गाडी होती आणि एवढी आमची, म्हणजे एस्पेशली माझी फाटली. यांना तर काय एक्सपिरियन्स आहे धुक्याचा, पण मला समोरचं काय दिसत नव्हतं. माझी एवढी म्हणजे खतरनाक फाटलेली, काय सांगू तुम्हाला. पण आम्ही सुखरूप घरी पोचलो एकदम चांगल्यापैकी. लेफ्ट 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 लेफ्ट. तळमाळ. सायगडला गेलो. चांगला दिसतोय रस्ता, असे डोळ्याने ते दिसत नाही. आज आहे दुसरा दिवस आणि आम्ही चाललो आहोत आज कास पठारला. तुम्ही ऐकलंच असेल कासचं नाव. आणि मला पुढे दाखवते. हा फुल असा घाट सेक्शन आहे जो आम्हाला क्रॉस करायचा आहे. क्लाउड्स पाहू शकता, घनदाट clouds, बारिशचे क्लाउड्स. रोड बरा बनवलाय. नाही माहिती. पवन चक्क्या किती जवळ दिसत आहेत, जे आपल्याला खालून एकदा लांब दिसतील त्या. इथे धबधबा आहे मध्येच भेटलाय आणि इथे आजूबाजूला गन्नेका दिसलीस, गन्नेका दिस नाही काय असतात, कणीस बिनीस लोक हे करतायत आणि एन्जॉय करतायत. हे बघा बंदर. इथे चांगलाच हॉल्ट घेतला आहे लोकांनी. चांगलं लोकेशन बनवलं धबधब्यावर. टुरिस्ट लोकेशन बनवलं आहे उसकी वजह से. आम्ही पोचलो आहे हेरिटेज मध्ये. अष्टचे लग्न झालेलं आहे. बोर्डवरती बनलेला आहे कास पठार. किती लांब? वसोटा फोर्ट म्हणून किती लांब आहे? 19ला पठार. ह्या पठारावरती अशी अशी अलग अलग टाईपची ना फ्लावर्स, नाव आहे कास. त्यासाठी हे फेमस आहे. पावसाळ्यात त्याची फुलं येतात, नाहीतर इकडे जास्ती काय नसतं. साडी घालून आली फिरायला, साडी घालून आली. वेद कुठे जायचंय?
आणि हा आहे तो प्रसिद्ध असा कासचा स्टेप वॉटरफॉल, जिथे गर्दी पाहू शकता किती आहे. आणि हा फक्त रेनी सीझनमध्ये ॲक्टिव्ह असतो आणि ते खूप प्रचंड गर्दी आहे. आम्ही आलो आहोत धबधब्यावर आणि खूप कष्ट करून साडीमध्ये आली अनप्लॅन्ड अनप्लॅन्ड. काय चाललंय तिथे माझी साडी पूर्ण भिजली आणि पॅन्टची पडली आहे. वाईट पॅन्ट आहे बाबा. मग काय आलं खालीवर आले चालेल. फोटोग्राफी मोबाईल पूर्ण भिजलेला आहे चांगल्यापैकी. सगळे गेलेले वॉटरफॉलमध्ये आम्ही दोघं थांबलेलो, कारण काय मला भिजायचं नव्हतं पूर्ण. तरी गुडघ्यापर्यंत भिजलेलो आणि वेदला एवढं थंडी वाजत होती, कुडकुड कुडकुड करत होतं, तरी त्याला पाण्यात जायचं होतं. आणि मस्त असं वॉटरफॉलवरती फोटोज वगैरे काढून तिकडनं आम्ही मग फायनली निघालो. आणि तुम्ही पाहू शकता इथे आई आणि फादर किती दूर उभे आहेत, वाट बघत आमची की ही लोक कधी येणार कधी येणार करून. गोविंदा गोविंदा गोविंदा. बस खाली. इथे पूर्ण दुःख दुःख झालंय, दुःख दुःख. आणि पाणी पर्यंत आले आणि पुढे मस्त असं ट्रॅफिक झालंय. इथे आम्ही खायला थांबलो. दुःख दुःख फुल दुःख. इकडनं निघाले आणि किती वाजले? 5 वाजले. 5 वाजले तरी 5 वाजले तर आम्ही निघालो आहे इकडनं. आणि सगळं पाहू शकता 5 वाजताच एवढं धुकं आहे. मगाशी येताना एवढं नव्हतं क्लिअर स्काय होता, आता धुकं आलंय सगळं. इधर अंदर नाही, खाईच्या आतमध्ये काय आहे तेच दिसत नाही बघा. पठार म्हणून मस्त असं लिहिलेलं आहे. आणि तुम्हाला मी फुलं दाखवले दिसतो तो नाही पावसाळ्यातच येतो ना, पावसाळ्याच्या स्टार्टिंगला असं काहीतरी. मग अशी येताना इकडचं थोडंफार तरी दिसत होतं, आता तर कुछ नाही दिसत आहे. कुठे नाही दिसत आता. कुठच नाही दिसत आहे बघा ना, काहीच नाही दिसत आहे. गाईजांनो फुलं बघा, फुलं. आणि बघा आमचे आलेत गाडीतून बाहेर. ही बघा गाईज, फुलं फुलं कास पटाची फुलं पहावे. इथे आमचं फोटोशूट करतायत आणि मी त्यांचं इकडनं फोटोशूट करते. अल्ट्रा प्रो मॅक्स माणसं आहोत आम्ही. अल्ट्रा प्रो मॅक्स काय आहोत आपण? अल्ट्रा प्रो मॅक्स. सेल्फी चालू आहे. फेमस स्पॉट हे तर सातारपर्यंत आहे. किती वरतून आपल्याला दिसते तीच आहे का ही? तर आम्ही चुकून नव्या रस्त्याने जायच्या बदली आम्ही जुन्या, कुठे मुंबई पुणे हायवे ना, नाही काय खंडाळा. कुठला रस्ता हा? खंडाळा. जुन्या रस्ता लोणावळा खंडाळ्याच्या जुन्या घाटात आम्ही आलो आहे. आणि मला मिसिंग लिंकचा ऍक्च्युली मॉर्निंग मध्ये व्ह्यू काढायचा होता, व्हिडिओ काढायचा होता, पण तो काय आता काढायला मिळणार नाही, कारण की आम्ही रस्ता चुकून राईड घ्यायच्या बदली आम्ही लेफ्ट घेतला. मग राहून गेलं. आणि खूप पाऊस आहे, तुम्ही पाहू शकता, फार पाऊस आहे. ट्रॅफिक काय नाही जास्त एवढे, स्मूथली चालू आहे घाट सेक्शन मध्ये. पावसाळ्यात पाऊस असतो जास्त.
तर फायनली ही आमची 2 दिवसाची ट्रिप एकदम भारी झाली, भन्नाट झाली. पहिल्या दिवशी आम्ही सकाळी-सकाळी, पहाटे-पहाटे निघालो आणि सकाळी-सकाळी पोहोचलो. नारायणपूर करून आपण घरी पोहोचलो. त्याच्यानंतर घरी थोडंसं एन्जॉय केलं. मग तिकडनं आम्ही मॅप्रोला गेलो. मॅप्रोवरून रात्री लेट आलो थोडंसं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही कास पठारला गेलो. तिकडनं मामा, मावशी यांच्याकडे गेलो. तिकडनं परत लेट घरी आलो. मग रात्री 2 तास झोपलो. परत सकाळी उठून परत निघालो. आणि अशा प्रकारे आमची ही 2 दिवसाची ट्रिप एकदम भारी मस्त झाली. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, हा व्लॉग कसा वाटला हे खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.